Unacademy. Let's crack it. नमस्कार, मी वैभवी ठाकरे. अनअकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रहो, गेल्या काही दिवसांपासून आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या विविध टॉपर्सना आपल्या या प्लॅटफॉर्मवर बोलवत आहोत, जेणेकरून त्यांचा प्रवास हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, नव्यानं या क्षेत्राकडे येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन मिळावं, त्याचबरोबर या क्षेत्रातले खाचखळगे सुद्धा कळावेत आणि आधीच ज्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे, त्यांना आपले प्रयत्न हे का योग्य दिशेने चाललेले आहेत की नाही, हे तपासून पाहता यावं, या संपूर्ण उद्देशाने अनअकॅडमीने हा प्लॅटफॉर्म सुरू केला. आणि आजच्या आपल्या या टॉपर स्टॉकमध्ये आपल्यासोबत आहेत 2019च्या राज्यसेवा वनपरीक्षेतून ज्या राज्यात मुलींमध्ये प्रथम आलेल्या आहेत आणि असिस्टंट कन्झर्वेटर फॉरेस्ट म्हणून त्यांची निवड झालेली आहे. सध्या त्या वनविकास महामंडळात आरएफओ म्हणून कार्यरत आहेत आणि याआधी सुद्धा राज्यसेवा, गट ब आणि गट क अशा विविध परीक्षांचा त्यांना अनुभव आहे. अशा पूजा पानसरे मॅडम, नमस्कार. नमस्कार मॅडम. तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आमच्या प्लॅटफॉर्ममध्ये खूप स्वागत. धन्यवाद. मॅम, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी तुमची आम्हाला ओळख करून द्या. तुम्ही मूळच्या कुठल्या, तुमचं बालपण कुठे गेलं, तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी. नमस्कार, मी पूजा भाऊसाहेब पानसरे. 2019 मध्ये माझं राज्यसेवेतून कक्ष अधिकारी आणि महाराष्ट्र वनसेवेतून असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट म्हणजे सहाय्यक वनसंरक्षक या पदी निवड झालेली आहे. मी मूळची पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर या 2 गावची. माझं 4थी पर्यंत शिक्षण माझ्या गावातून जिल्हा परिषद शाळेतून झालं. 10वी पर्यंत शिक्षण श्री वर्धमान विद्यालय वालचनगर येथून पूर्ण केलं. त्यानंतर 11वी 12वी मी फर्ग्युसन कॉलेज पुणे इथून केलं आणि माझं पदवीचं शिक्षण MIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथून मी BE-NTC झाले. ओके मॅम, तुमच्या आणि सध्या मी वनविकास महामंडळामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणजे RFO म्हणून कार्यरत आहे. ओके ओके. तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी घरी कोण कोण असतं तुमच्यासोबत? माझे घरी वडील, आई, 2 भाऊ आणि बहिणी एवढे माझा परिवार आहे. माझे वडील शेतकरी आणि माझी आई गृहिणी आहे. ओके मॅम, इंजिनिअरिंग केल्यानंतर मग स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं हे कसं ठरवलं? स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये करिअर करून एक अधिकारी बनायचं हे माझं इंजिनिअरिंग करण्याच्या आधीच ठरलेलं होतं. पण स्पर्धा परीक्षांमध्ये सक्सेस रेशो कमी प्रमाणात दिसतो, त्याच्यामुळे एक ग्रुप प्लॅन बी म्हणून मी इंजिनिअरिंग करून जर इकडे नाहीच झालं इन वर्स्ट केस तरी दुसरा करिअर ऑप्शन असावा, त्यासाठी मी पदवी इंजिनिअरिंग या क्षेत्रातून केलेली होती. ओके ओके. तुम्हाला राज्यसेवा, गट ब आणि गट क किंवा वनसेवा अशा तिन्ही चारही परीक्षांचा अनुभव आहे, तर या परीक्षांचा तुलनात्मक असा फरक काय नेमका असो की त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात पण बदल करायला हवा? राज्यसेवा आपल्या MPSC ज्या वेगळ्या वेगळ्या परीक्षा अरेंज करते त्याच्यामध्ये प्रत्येक परीक्षेचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे. पण हे वैशिष्ट्य असलं तरी एक कोर सिलेबस किंवा कोर अभ्यासक्रम जो आहे तो एकच आहे. म्हणजे पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स त्याचा तुम्ही संपूर्ण अभ्यास एकदा केला तर बाकी परीक्षेसाठी त्या त्या अनुषंगाने खूप कमी कष्ट घ्यावे लागतात. म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करताय पहिल्या वर्षी राज्यसेवा मेन्स हे टार्गेट ठेवून जर सगळा अभ्यास केला तर बऱ्या बाकी परीक्षांचा अभ्यास त्याच्यातूनच कव्हर होत जातो. मग आता STIच्या मेन्सला तुम्ही आहात तर STI साठी जे आपलं इकॉनॉमिक्स फोकस करावं लागतं तर त्याचा अभ्यास जास्त प्रमाणात करायचा. पण त्याचा मेन अभ्यास मी राज्यसेवा मेन्स याच्याच अनुषंगाने केलेला होता. नंतर ASOच्या मुख्य परीक्षेला पॉलिटीवरती जास्त प्रश्न विचारले असतात, त्यावेळी तो मेन फोकस होता. पण त्याचा पण मूळ अभ्यास मी राज्यसेवा मुख्य परीक्षा याचा अभ्यास करतानाच केलेला होता. त्याच्यामुळे मी एका वर्षात म्हणजे 2018 या वर्षात मी ASOची मेन्स दिली, STIची मेन्स दिली, एक्साईजची मेन्स दिली आणि फॉरेस्टची पण मेन्स दिली. याच्यामध्ये फक्त फॉरेस्ट मेन्सचा अभ्यास वेगळा होता. बाकी मेन्सची तयारी करताना राज्यसेवा मेन्स हाच मूळ बेस होता आणि त्या त्या परीक्षेच्या अनुषंगाने मग जिथे फोकस जास्त त्या पेपरच्या अभ्यासाला जास्त वेळ असं माझं कॅल्क्युलेशन होतं. अच्छा मॅम, तुम्हाला वनविकास महामंडळाच्या परीक्षेचा पण अनुभव आहे आणि महाराष्ट्र वनसेवेच्या परीक्षेचा पण अनुभव आहे, तर ह्या दोन्ही परीक्षांचा तुलनात्मक फरक काय असतो आणि त्याच्यासाठी काही वेगळ्या एलिजिबिलिटी असतात का, काही स्पेसिफिक शैक्षणिक अर्हता असतात का? महाराष्ट्र वनसेवेतून RFO आणि ACF ही 2 पदं भरली जातात. तसं वनविकास महामंडळाकडून RFO आणि तिथं ACF ला AM म्हणजे असिस्टंट मॅनेजर असं म्हटलं जातं. पण यांचा
पूर्व परीक्षा वेगळ्या वेगळ्या, म्हणजे आता महाराष्ट्र वनसेवेची पूर्व परीक्षा याच्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, करंट अफेअर्स आणि सीसॅट हा सिलेबस राहतो. पण वनविकास महामंडळाची जी परीक्षा होती त्याच्यामध्ये जनरल स्टडीज याच्यावरच झालं. त्याच्यामध्ये व्याकरण आणि सीसॅट हा पार्ट कुठेच नव्हता. पण मेन्स जेव्हा झाल्या तेव्हा दोन्हीच्या मेन्समध्ये जीएस आणि नेचर कन्झर्वेशन हा फॉरेस्ट्रीचा पार्ट, हे दोन्ही मेन्सचे सिलेबस सेमच होते. ओके. आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया दोन्हीचं सेमच आहे. सायन्स तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे सायन्स मधून, तोच इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, तो दोन्ही एक्झामसाठी सेमच आहे. ओके ओके. आता तुमची महाराष्ट्र वनसेवेच्या परीक्षेतून असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट म्हणून निवड झालेली आहे. तर ही जी परीक्षा होती याच्या पूर्व परीक्षेचा पॅटर्न कसा होता, त्यात कोणकोणते विषय होते आणि त्यासाठी तुम्ही कोणकोणती पुस्तकं वापरलीत याबद्दल विद्यार्थ्यांना सांगा. महाराष्ट्र वनसेवेची परीक्षेसाठी जसं मी आधी म्हटलं की मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, सीसॅट आणि करंट अफेअर्स हे 4च सब्जेक्टला फोकस करायचं असतं. याच्यामध्ये पण मी आधी पण सांगितलं मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण हे राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला लागणाराच पार्ट आहे. मग 50% सिलेबस तर राज्यसेवेचाच होता आणि हे 2 सब्जेक्ट जास्त स्कोरिंग असतात. म्हणजे मराठीच्या 25 प्रश्नांपैकी तुम्ही 23 ते 24 मार्क्स आरामात घेऊ शकता. आणि इंग्लिशमध्ये पण चांगली तयारी केली तर त्या व्याकरणामध्ये पण एक तुम्ही 25 पैकी 20 मार्क्स हे आरामात घेऊ शकता. त्याच्यामुळे जर कोणी वनसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास फोकस ठेवून जर करत असाल तर त्याच्यासाठी मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण खूप चांगल्या प्रकारे करा. आणि सीसॅटचा जो आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचाच पार्ट आहे, तर त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर अनालिसिस केल्यावर आपल्या लक्षात येतं कोणते टॉपिक जास्त फोकसने करायचे. सीसॅट आणि करंट अफेअर्सचं रेग्युलर आपण करंट जे वाचत असतो त्याच्यातून करंट अफेअर्सची तयारी करायची. ओके. मॅम, आता आपण पूर्व परीक्षेबद्दल बोलूया. पुढच्या प्रश्नात बोललो आणि पुढच्या प्रश्नात आपण मुख्य परीक्षेबद्दल बोलूया की नेमका मुख्य परीक्षेचा पॅटर्न कसा होता, त्यात किती पेपर असतात, कोणकोणते विषय असतात आणि त्यासाठी तुम्ही कोणती पुस्तकं वापरली. वनसेवा मुख्य परीक्षा त्यात पहिला पेपर जीएस असतो, जनरल स्टडीज. त्याच्यामध्ये पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स हे असतात. याचा आपण राज्यसेवेचा अभ्यास करताना जी पुस्तकं वापरतो तोच सिलेबस इकडे पण आहे. फक्त इथे 100 प्रश्न आणि 4 सब्जेक्ट, 4 ते 5 सब्जेक्ट असं कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे 25-25-25 असं प्रश्न, म्हणजे कमी प्रमाणात प्रश्न. राज्यसेवा मुख्य परीक्षेला जो पॉलिटीचा एकच पेपर 150 प्रश्न असं आपलं तिकडे गणित असतं. आणि इथे एकच 100 प्रश्नांचा म्हणजे 200 मार्क्सचा एक पेपर, त्याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स. म्हणजे वेटेज कमी आहे पण तुम्हाला सिलेबस तो तेवढाचा तेवढा पूर्ण करायचा आहे. हा, त्याच्यामध्ये इथे फक्त 25 प्रश्न आहे म्हणून मी अर्ध पॉलिटी वाचणार किंवा अर्ध हिस्ट्री वाचणार असं करून चालणार नाही. तर त्याच्यामध्ये म्हणजे माझ्या बाबतीत मी राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी समोर ठेवूनच सगळा अभ्यास केला आणि जीएसच्या पेपरसाठी मला तो कामी आला. त्याच्यामुळे जीएसचा अभ्यास तोच महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेचा जीएसचा अभ्यास हा होता. आणि दुसरा जो पेपर आहे नेचर कन्झर्वेशन हा पूर्ण वेगळा आहे. म्हणजे राज्यसेवेचा आपण जे फोकस ठेवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करतो त्यापासून हा नेचर कन्झर्वेशनचा पेपर खूप वेगळा आहे. त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स, फॉरेस्ट्री, ऍग्रिकल्चर आणि जनरल सायन्स हे 4 सब्जेक्ट राहतात. प्रत्येक 25-25-25 प्रश्न. तर याच्या फॉरेस्ट्रीसाठी मणिकंदन हे खूप उत्कृष्ट पुस्तक आहे, इंडियन फॉरेस्ट्री म्हणून. मी ते वापरलं होतं. नंतर ऍग्रिकल्चरसाठी प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रोनॉमी हे रेड्डी अँड रेड्डी सरांचं पुस्तक आहे ते. आणि कात्यायनमधला थोडाफार अरुण कात्यायन सरांचं एक पुस्तक आहे ऍग्रिकल्चरसाठी ते. एन्व्हायरमेंटलसाठी शंकराय अकॅडमीचं पुस्तक, त्याच्यातून मी तयारी केलेली होती. आणि जनरल सायन्सला आपलं स्टेट बोर्डचे 10वी पर्यंतचे बुक्स आणि सचिन भस्के यातून यांची तयारी होती. इथे मला एक नमूद करायचंय की नेचर कन्झर्वेशन हा जो पेपर आहे तो राज्यसेवेपासून ह्याचा अभ्यास खूप वेगळा आहे. त्याच्यामुळे फोकस करताना ह्या पार्टवर फोकस करून अभ्यास केला तर ते याला जास्त म्हणजे टाइम दिला तर हे टॉपिक आपले कव्हर होतील आणि पेपर 2 मध्ये पण चांगला स्कोर येईल. पण याच्यामध्ये अजून एक आहे की ह्या पेपरचा अभ्यास आपण फॉरेस्ट मेन्स पुरताच करणार आणि बाकी जो जनरल स्टडीजचा आहे तो आपण 1-2 वर्ष आधीपासून राज्यसेवेच्या याने मग तो पार्ट आपला रेग्युलर अभ्यासामध्ये स्ट्रॉंग करून घ्यायचा. आणि जे आता वनसेवेच्या मुख्य परीक्षेला असतील त्यांनी आधी तो पार्ट स्ट्रॉंग झाला आपला याचं एक स्वतःला की मी याच्यावर पूर्ण वर्क केलेलं आहे जीएस पेपरवर. आणि त्याच्यानंतर नेचर कन्झर्वेशनला आवश्यक तेवढा वेळ द्यायचा. ओके.
मॅम, MPSC कडून ज्या वेगवेगळ्या परीक्षा कंडक्ट केल्या जातात, तर त्याच्या मेन्स या थोड्याफार पुढे मागेच असतात. म्हणजे तुम्ही राज्यसेवा घ्या किंवा गट ब घ्या, गट क घ्या किंवा वनसेवा घ्या, तर एक साधारणतः हार्डली महिन्याचा फरक असतो. तर मग अशा वेळी तुम्ही या परीक्षांचं नियोजन कसं केलं होतं? कोणत्या प्लॅनिंगने तुम्ही अभ्यास केला? जसं मी सांगितलं, मी 2018 या वर्षामध्ये मी ऑलमोस्ट एक 2 महिन्याच्या अंतराने प्रत्येक वर्षी एक कोणती ना कोणती मेन्स देत आलेली आहे. आणि मला परत हेच नमूद करायचंय की ह्या परीक्षांना कोणता पार्ट कोणत्या वेळी फोकस करायचा किंवा कोणत्या पेपरला वेटेज जास्त आहे, एवढाच फरक असतो. तुमचा जो कोर स्टडी आहे तो काही बदलत नाही. म्हणजे एकदा सुरुवात करताना, अभ्यासाला सुरुवात करताना पहिल्या वर्षी तुम्ही जो अभ्यास करता किंवा पहिले 2 वर्ष तुम्ही जो अभ्यास करता तोच वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कामी येतो. माझ्या प्रत्येक परीक्षेमध्ये एक महिन्याचा फरक होता, पण माझा जो कोर स्टडी होता, जे मी 2016 ते 2018 या 2 वर्षामध्ये मी कोणतीच पूर्व परीक्षा उत्तीर्ण नव्हती झाली. पण त्यावेळी मी राज्यसेवा मेन्सच्या फोकसने सगळा अभ्यास पूर्ण केलेला होता. त्याच्यामुळे 1 महिना आहे पुढची परीक्षा, समजा STIची मेन्स आहे, त्यावेळी मी इकॉनॉमिक्स फोकस करून बाकी जनरल स्टडीजचा रेग्युलर थोडा अभ्यास आणि इकॉनॉमिक्सच्या अभ्यासाला जास्त वेटेज, असं कॅल्क्युलेशन. नंतर ASOची मेन्स असेल तर त्या अनुषंगाने, फॉरेस्टची मेन्स होती त्यावेळी जनरल स्टडी एक पेपर तर ऑलरेडी झाला होता, त्याच्यामुळे 2 महिन्यामधला 1 महिना मी नेचर कन्झर्वेशनच्या पेपरसाठी देऊ शकले. म्हणजे ह्या परीक्षांमध्ये एक महिन्याचा गॅप असतो, पण त्या 1 महिन्यातच तुम्ही सगळा अभ्यास करता असं नाही. त्याची पायाभरणी हा तुमचा आधी तुम्ही जो अभ्यास केलाय तो असतो. येस, येस. आणि कोणत्या परीक्षेची काय गरज आहे ते ओळखून मग त्या घटकावर आपण फोकस हा करू हा शकतो. एक्झॅक्टली. त्याची जी रिक्वायरमेंट आहे त्याला तिथे वेटेज द्यायचं. पण एक जनरल एक कॉमन सिलेबस तर 70% पर्यंत असतोच. येस, तो येस. आधीच सगळं तयार करून, आपण मेन्सला आहात नाही तो सेकंडरी पार्ट, आधी अभ्यास पूर्ण झालेला असला पाहिजे. मुलाखतीबद्दल जर विचारायचं म्हटलं तर तुम्हाला राज्यसेवेच्या मुलाखतीचा पण अनुभव आहे आणि वनसेवेच्या पण. तर या दोन्ही मुलाखतींचा तुम्ही तयारी कशी केली होती आणि तुमचा मुलाखतीचा अनुभव कसा होता? मुलाखतीचा अनुभव नक्कीच खूप छान होता. आपण एक टार्गेट डोक्यात ठेवून येतो की ह्या क्षेत्रात जाऊन मला एक अधिकारी व्हायचंय. त्याच्यानंतर प्रिलिम्स पास होतो, मेन्स पास होतो आणि नंतर इंटरव्ह्यू साठी येतो. तर तेव्हा आपण स्वतःला खूप लकी समजत असतो की आपण हे 2 टप्पे पार करून या टप्प्यापर्यंत आलेलो आहे. म्हणजे त्या मिक्स्ड फिलिंग असतात. इथे चांगलं परफॉर्म केलं तर उद्या मी अधिकारी म्हणून ओळखली जाईल आणि जर मी नाही तर मी परत म्हणजे फेल झाले तर मी परत जाणार, परत सगळा अभ्यास करणार. तर ह्या सगळ्या मिक्स्ड फिलिंग असतात मुलाखतीच्या. पण तिथला जो एकंदरीत अनुभव होता आपल्या मुलाखतीचा तो खूप छान होता. आणि मुलाखतीच्या तयारीविषयी म्हणाल तर मी आतापर्यंत राज्यसेवेच्या 2 मुलाखती दिलेल्या आहेत आणि वनसेवेच्या 3 मुलाखती दिलेल्या आहेत. पण मला हे सांगायचं की कुठल्याही मुलाखतीसाठी मी कुठलाच क्लास केला नाही, की एका क्लासला जायचं आणि तिथे मी माझी पर्सनॅलिटी घडवून घेणार आणि नंतर मी इंटरव्ह्यू देणार. तुमचं जे मुलाखत आहे ते तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीवर बेस देता आणि ही पर्सनॅलिटी कुठला क्लास लावून 1-2 महिन्यात बनणारी नसते. तुम्ही जे आतापर्यंतची अपब्रिंगिंग आहे तुमचं किंवा तुमचं जे थिंकिंग आहे त्याच्यावर डिपेंड करतं. तुम्ही कुठे मॉक इंटरव्ह्यूला जाता, म्हणजे बरेचसे जण जातात तिथं. माझं एक सांगणं आहे की जास्तीत जास्त 2 ते 3 मॉक इंटरव्ह्यू द्या. त्यांना नका ठरवू देऊ की तुम्ही काय पर्सन आहे, काय तुम्ही जे ओरिजिनल आहे ते तुम्हाला तिथे दाखवायचंय. तुम्ही आता एखाद्या क्लासला जाऊन तिथे मुलाखतीत शिकणार हे असं असं बोलायचंय. आयोगाच्या मुलाखतीमध्ये ऑन दी स्पॉट काहीतरी वेगळा प्रश्न येणार, तुम्ही तिथे गोंधळून जाणार. त्यांना कळून जातं आपला पहिला इंटरव्ह्यू असतं, हे ते लोक वर्षानुवर्ष हेच इंटरव्ह्यू घेत असतात. त्याच्यामुळे बी यू, जे तुम्ही आहात ते आहात. मग त्याच्यामध्ये फक्त तुम्ही बोलायचं कसं, कोणता मुद्दा आधी मांडायचा, कोणता नंतर मांडायचा, याच्यावर वर्क करण्याची गरज आहे. एक मुलाखतीला 1 महिना वेळ दिला आणि मी त्याचा अभ्यास केला असं कुठे होत नाही. म्हणजे मी तर माझं वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणजे RFO म्हणून ट्रेनिंग सुरू असताना अगदी 3 दिवस येऊन त्यात 2 दिवसात बघून काय इंटरव्ह्यूचा अभ्यास करायचा काय असं करून इंटरव्ह्यू दिलेला आहे. पण आपलं जे डे टू डे लाईफ आहे किंवा आपलं जे रेग्युलर रुटीन आहे त्याच्यामध्येच स्वतःला तेवढं तुम्ही अपडेट करत जा की मी एक अधिकारी आहे, माझी समाजाप्रती ही भूमिका आहे किंवा माझी अशी विचारसरणी असली पाहिजे. त्याच्यामुळे जे तुम्ही आहात ते त्यांच्या पुढे प्रेझेंट करायचंय. तुम्ही फार तर क्लास लावून ते कसं प्रेझेंट करायचं हे ठरवा, पण क्लासवाले तुम्हाला उत्तरे शिकवणार की ही अशी अशी द्या आणि ते तुम्ही देणार तर इट डझंट वर्क. येस, येस. म्हणजे प्रेझेंटेशन मध्ये हवं तर आपण बदल करू शकतो, पण काय प्रेझेंट करायचं हे एक्झॅक्टली. आपलं ओरिजिनॅलिटी असली पाहिजे त्याच्यात. नक्कीच. मॅम, हा जो प्रवास असतो स्पर्धा परीक्षेचा,
हा दीर्घ एक प्रवास असतो आणि त्याच्यात सगळ्यांच्याच प्रवासात थोड्याफार प्रमाणात चढ-उतार येत असतात. म्हणजे आयुष्यात ज्या पद्धतीने चढ-उतार अटळ आहेत, तसेच स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात सुद्धा चढ-उतार अटळ आहेत. तर तुमच्या प्रवासात असे कोणते चढ-उतार आलेत? जसं तुम्ही म्हटलात, की हे चढ उतार हे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. तसंच माझं पण आहे. मी 2016 पासून अभ्यासाला सुरुवात केली. 15 पासून. 16ला राज्यसेवेचा पहिला अटेम्प्ट दिला. मी प्रिलिम्स फेल होते. नंतर 17ला मी खूप जास्त अभ्यास करून राज्यसेवेचा सेकंड अटेम्प्ट दिला, तरी पण मी प्रिलिम्स फेल होते. नंतर त्याच वेळी माझी वनसेवेची पूर्व परीक्षा मी पास झाले. तेव्हा तो फोकस नव्हता वनसेवेची तयारी करायची. तेव्हा मी पास झाले. मी मेन्सला खूप डेडिकेशनने खूप अभ्यास केला, इंटरव्ह्यू दिला. पण समांतर आरक्षणच्या प्रक्रियेमुळे माझं त्यांनी निकालातून नाव वगळलं. म्हणजे पास झालेल्या कॅन्डिडेटमध्ये पण माझं नाव नाही आणि फेल झालेल्या कॅन्डिडेट्समध्ये पण माझं नाव नव्हतं. म्हणजे मला माझे मार्क्स किती आहेत, मुलाखतीचे मार्क्स किती आहेत, मेन्स याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. मी आयोगात कॉल करून विचारलं, तर त्यांनी कळवलं की अशी समांतर आरक्षणचं सध्या आरक्षण आहे आणि तुम्ही म्हणजे एका कॅटेगरीतून आहात, दुसऱ्या याच्यातून फॉर्म भरला वगैरे वगैरे. त्यांना म्हटलं ठीक आहे, हे सगळं मान्य, मला माझे मार्क्स कळवा. त्यांनी मला तेही नाही कळवलं. मी आरटीआय केलं. आरटीआय मधून पण मला माझे मार्क्स नाही समजले. आरटीआयचं अपील केलं आणि रिझल्ट नंतर 4-5 महिन्यानंतर मला माझे मार्क्स कळाले आणि ते कट ऑफ पेक्षा जास्त होते. त्याच्यानंतर मी मॅटमध्ये केस केली की माझे मार्क्स जास्त आहे आणि मला आरएफओ म्हणून वनसेवेतून घेत नाहीयेत. नंतर हायकोर्टमध्ये केसमध्ये मी पण होते. हायकोर्टने माझ्या बाजूने निकाल दिला की यांचं म्हणणं बरोबर आहे आणि यांना आरएफओ म्हणून घ्या. त्यानंतरही एमपीएससीने घेतलेले नाहीये. हे सगळं मी बोलतेय 2017चं. त्यानंतर 2018ला मी परीक्षा दिली आणि आता 2019 मध्ये मी तशाच वनसेवेची परीक्षा देऊन आज राज्यात मुलींमध्ये पहिली येऊन एसीएफ ही पोस्ट मिळवलेली आहे. पण अजूनही माझी ती केस कोर्टमध्ये सुरूच आहे, जी 2017ची आहे. ओके, नंतर ओके. म्हणजे तो जो फेज होता, प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू, नंतर आरटीआयचं अपील, नंतर केस, तो पूर्ण स्ट्रगल. मग तेव्हा असं डिप्रेस होऊन जायला होतं की आपण, म्हणजे माझे कष्ट कमी होते तर मला तुम्ही पोस्ट नाही दिली, ओके. माझे मार्क्स आहेत, तुम्ही मला मार्क्स सांगतही नाही. तर तो फेज होता आयुष्याचा की खूप जास्त असं डिप्रेस झाले मी आणि की अभ्यास सोडून द्यावा का वगैरे इथपर्यंत विचार आले. पण स्वतःला फर्म ठेवून अशी पुढे आले आणि आज म्हणजे मला म्हणजे छान वाटतं की ज्या परीक्षेमध्ये मला त्यांनी निवडलं नव्हतं, आज मी त्याच परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून मुलींमध्ये मधून पहिली आलेली आहे. पण नक्कीच, मला इथे नक्कीच. अजून एक सांगावंसं वाटतं की आता मी महाराष्ट्र वनसेवा 2019 साठी फार अभ्यास केला नव्हता. मी मोजून 1 महिना अभ्यास केलेला. पण त्याचा माझा जो बेस तयार झाला होता ते 2017ला मी जेव्हा अभ्यास केला होता, तेव्हा खूप प्रॉपरली डेडिकेटेड 3 ते 4 महिने मी वनसेवेचाच अभ्यास केलेला. आणि तोच अभ्यास मला आता कामी आला. म्हणजे हा अभ्यास कुठे वाया जात नाही. जरी नक्कीच. नाही मिळालं यश, तर तो पुढे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कामी येत राहतो. ओके. मॅम, एवढ्या सगळ्या चढ-उतारातून तुम्हाला हे यश मिळालेलं आहे. तर निकालाच्या दिवशीच्या तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय होत्या? हे आम्हाला जाणून घ्यायचंय. वनसेवेचा निकाल 29 सप्टेंबर 2021ला लागला. त्याच्या आदल्याच दिवशी राज्यसेवा 2019चा निकाल लागलेला आणि मला कक्षाधिकारी हे पद मिळालेलं. त्याच्यामुळे घरी आधीच सगळे खूप आनंदी होते. आणि नंतर परत दुसऱ्याच दिवशी हा निकाल आला. त्याच्यात मला क्लास 1चं पद मिळालं आणि मी महाराष्ट्रातून मुलींमध्ये पहिली आले. त्याच्यामुळे तो अगदी दुग्ध शर्करा योग असं होतं आणि मी, माझ्या घरातले, माहेरचे, सासरचे, दोन्हीकडचे सगळे खूप आनंदात होते. ओके. मॅम, सध्या तुम्ही आर-एफ-ओ म्हणून काम करत आहात. तर तुमच्या नेमक्या कामाच्या जबाबदाऱ्या काय असतात? कामाचं स्वरूप काय असतं? आरएफओ म्हणजे वन परिक्षेत्र अधिकारी, याला फॉरेस्टचा बॅकबोन म्हणतात. की ग्राउंड लेवलवर ज्या काही स्कीम किंवा ज्या काही योजना आहेत सरकारच्या, त्या इम्प्लिमेंट करणं हे आरएफओचं काम असतं. आता आरएफओ टेरिटोरियल, आरएफओ सोशल फॉरेस्ट्री, आरएफओ वाईल्ड लाईफ, ह्या त्याच्या वेगळ्या वेगळ्या विंग्स आहेत. त्या अनुषंगाने त्याचं काम राहतं. पण एक जनरल आरएफओ म्हणून वनांचं संवर्धन, शासनाच्या ज्या योजना आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन, अशी वेगळी कामं राहतात. ओके. मॅम, एक शेवटचा प्रश्न विचारते आणि आपण मुलाखतीचा समारोप करूया. जे विद्यार्थी आता एम-पी-एस-सीच्या परीक्षांसाठी, वेगवेगळ्या परीक्षांसाठी तयारी करत आहेत. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा पण काही महिन्यांवर येऊ घातलेली आहे. राज्यसेवा मेन्स पण आहे आणि पुढच्या परीक्षांच्या सुद्धा नोटिफिकेशन्स येतीलच. तर त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना तुमचा काय सल्ला असेल? राज्यसेवेचा अभ्यास करणाऱ्यांना हेच सांगायचंय की तुम्ही तुमचे 100% द्या.
इथे हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सी हे 2 खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, की ते म्हणजे इट मस्ट ते असेल तरच तुम्ही या क्षेत्रात टिकून राहू शकता आणि ते नसेल तर इथे काही उपयोग नाहीये. आणि जो तुम्ही एक अभ्यास करता, कोर अभ्यास, तो खूप पक्का करून ठेवा. नंतर कुठल्याही परीक्षा आल्या तर तुम्हाला तो म्हणजे त्याचा यूज होत जाईल. आणि एखादी कुठली पूर्व परीक्षा फेल झाला किंवा मेन्स किंवा इंटरव्ह्यू तिथून जर बाहेर आलात तर तिथून एक बॅकआउट करण्याचा कधीच विचार करू नका, कारण केलेला अभ्यास कधीच वाया जात नाही. मी 2017ला जर तिथेच विचार केला असता की नाही मी आता सोडून देते, तर म्हणजे ते चुकीचं होतं. आता मी जाऊन क्लास 1 अधिकारी झाली त्याच परीक्षेतून. तसंच तुम्हीही तुमचा जो अभ्यास आहे तो कधीच वाया जाणार नाही. खूप डेडिकेशनने अभ्यास करत राहा अँड ऑल द बेस्ट. विद्यार्थी मित्र हो, पूजा पानसरे यांनी त्यांचा संपूर्ण प्रवास अगदी विस्तृतपणे आपल्यासमोर उलगडलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र वनसेवेची पूर्वपरीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, इंटरव्ह्यू असेल, याच्या संदर्भात पण त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच एमपीएससीच्या वेगवेगळ्या ज्या परीक्षा आहेत त्यांची तुलनात्मक गरज ओळखून विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करायला हवा त्याबद्दल पण त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आरएफओ या पदाच्या जबाबदाऱ्या त्यांनी आपल्यासोबत डिस्कस केलेल्या आहेत. मॅम, तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी झालात, तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीस अनअकॅडमीकडून खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताचा इंटरव्ह्यू जो मुलाखत घेण्यात आली आहे तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. सर्व काही तुमच्यापर्यंत आम्ही सोपवण्याचा प्रयत्न करत आहोत. याच व्हिडिओच्या खाली एक अनअकॅडमीची लिंक दिलेली असणार, जिथून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. त्या ॲप मध्ये तुम्हाला सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट खूप काही कंटेंट भेटणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही PDF डाउनलोड करू शकतात, स्पेशल फ्री लेक्चर्स बघू शकतात. फक्त ते बघण्यासाठी तुम्हाला एक कोड वापरावा लागेल. तो कोड आहे कॅपिटल लेटर्समध्ये विदाउट स्पेस MPSC लाईव्ह. परत एकदा सांगतो, MPSC लाईव्ह. तर असेच वेगवेगळे सर्व काही व्हिडिओ इंटरव्ह्यू तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. भारतातील सर्वात दिग्गज अशी ऑनलाईन प्लॅटफॉर्म एज्युकेशनल फील्डमध्ये आपल्या MPSC कॅटेगरीमध्ये तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओ करता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. Unacademy. Let's crack it.